मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायलीला कल्पना म्हणते की 1 वर्षाच्या आत माझ्या मांडीवर नातवंड पाहिजे. ही खुशखबर तुम्ही मला कधी देणार? मला ही आनंदाची बातमी आता मिळालीच पाहिजे. तुम्ही तसं काही प्लॅनिंग केलंय का, असंही ती विचारते. तेव्हा सायली आणि अर्जुन हे दोघेही एकमेकांकडे पाहतात. अर्जुनला आता मध्येच फोन येतो. तर अर्जुनचं जाऊ देत, तो बिझी आहे, मी नंतर त्याला विचारेल. परंतु मी तुला विचारतीये सायली, तुम्ही काही प्लॅनिंग वगैरे केले का, असं ती विचारते. वरती सायली म्हणते की मी ज्या श्रद्धेने पूजा केली आहे त्या श्रद्धेचं फळ नक्कीच मिळणार आणि तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही, असं म्हणून ती मनाला खूप छान असं उत्तर देते. त्यामुळे कल्पना देखील भारावून जाते. अर्जुन फोनवर बोलत असताना त्याचं सगळं लक्ष सायलीच्या उत्तराकडे असतं. सायलीने असं उत्तर दिल्यावर अर्जुन देखील खूप खुश होतो. तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत राहतो. अस्मिता चोरून लपून हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, कोणत्याही सासूने सुनेला असा प्रश्न विचारल्यानंतर सून नेहमी लाजते, परंतु सायलीच्या चेहऱ्यावर तशा एक्सप्रेशन नाही. नक्की काय गडबड आहे यांची? आता मला शोधून काढायलाच हवी. त्यानंतर आता ती एकदम छान तयार होऊन बाहेर जाते. तर बाहेर आता प्रिया आलेली असते, परंतु प्रियाने आता ड्रेस घातलेला असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, बरं झालं तू आलीस, नाही तर मला वाटलं होतं रविराज काका तुला पाठवतायत की नाही. त्यावरती प्रिया म्हणते, अगं पाठवलंच नसतं, सगळा प्लॅन आपला फ्लॉप केला असता, परंतु आता आपण एकीला दोघी आहोत ना, बघ काय काय करतो ते, असं म्हणून आता ती पुढच्या प्लॅनिंगला लागते. तर इकडे सायलीने नऊवारी साडी नेसलेली असते आणि खूप छान असा मेकअप देखील केलेला असतो. नाकात ती नथ घालते. अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो. सायलीचं लक्ष जेव्हा आता अर्जुनकडे जातं तेव्हा अर्जुन लगेच दुसरीकडे आपली नजर करतो. इकडे प्रिया आणि अस्मिता या दोघीही बाहेर आलेल्या असतात. तेव्हा पूर्ण आजी आता प्रियाकडे पाहतच राहतात. त्या मनातल्या मनात म्हणतात, आज जर माझी सून माझी तन्वी असती तर मी तिचं थाटामाटात अगदी याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावर मंगळागौर साजरी केली असती. अगदी सगळं सागर संगीत असतं. तेवढ्यातच आता कल्पना तेथे येते आणि म्हणते, सायली इतक्यात येते, तुम्ही बसा. तेव्हा त्या दोघीही ठीक आहे असं म्हणतात. तर आता पूर्णाजी ह्या प्रतिमाच्या फोटोकडे पाहत तिची माफी मागतात आणि म्हणतात, मी तुला दिलेला शब्द नाही पाळू शकले, मला माफ कर, कारण की अर्जुनने दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीबरोबर लग्न केलं आहे. तेव्हा आता इकडे अस्मिता आणि प्रिया या दोघीही एकमेकींबरोबर गप्पा मारत असतात, सायली विरोधात बोलत असतात. तर अस्मिता रडतच आता म्हणते की माझी मम्मा तर माझ्यापेक्षा सायलीवरच जास्त प्रेम करते. तर प्रिया तिला लहान बाळासारखं समजावत असते की शांत बस, काही दिवसानंतर बघ काय काय होतंय ते. तर आता त्या दोघींचंही लक्ष जेव्हा पूर्ण आजींकडे जातं तेव्हा त्या दोघीही तेथे जातात आणि पूर्ण आजींबरोबर गप्पा मारू लागतात. इकडे सायली आरशात पाहत असते. अर्जुन तिला विचारतो, मम्माच्या डोक्यात ही कल्पना कुठून आली की तिला नातवंड पाहिजे म्हणून? त्यावरती सायली म्हणते, हो साहजिक आहे. अर्जुन म्हणतो, परंतु तुम्ही असं छान उत्तर दिलं ना, मम्मा आता पुन्हा नातवंडांचा टॉपिक काढणारच नाही. तेव्हा सायली म्हणते, हो मग असंच करावं लागतं आणि तुम्ही तर मुद्दाम फोनवर बोलत बसलात तिथे. तेव्हा अर्जुन आता हसतो. सायली त्याला बडबड करत असते. तर अर्जुन आता तिच्याकडे एकटक पाहतच राहतो, कारण नऊवारी साडीमध्ये सायलीचं सौंदर्य अधिकच खुललेलं असतं. सायली म्हणते, बरं आता मी जाऊ का, कारण सगळेजण वाट पाहत असतील. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही एकट्या नका जाऊ, मी तुम्हाला घेऊन जातो, म्हणजे मम्माला कसं आपलं रिलेशन एकदम नॉर्मल वाटलं पाहिजे. आता सायली ठीक आहे असं म्हणते. इकडे कल्पना सगळ्या बायकांबरोबर बोलत असते. पूर्ण आजी देखील खुश असतात. तेवढ्यातच आता सगळ्या बायका विचारू लागतात, पण सायली अजून कशी नाही आली? विमला तिला आता घ्यायला चाललेलीच असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्याची काही गरज नाही, म्हणून तो सायलीला हातात द्यायला सांगतो. आता सगळ्या बायका, पूर्ण आजी, प्रिया, अस्मिता ह्या तिघींचाही जळफळाट होतो, कारण अर्जुन आणि सायली एकमेकांकडे खूप वेळ पाहत एकमेकांच्या हातात हात देत इकडे खाली हॉलमध्ये येत असतात. तेव्हा प्रियाचा आता खूपच जळफळाट होऊ लागतो. तेव्हा सगळ्याजणी म्हणतात, सायली खरंच तू नशीब काढलंस, अगं तुला एवढा प्रेमळ नवरा मिळाला. कल्पना म्हणते, आता बायकांचा कार्यक्रम आहे, हा तू वर जायचं. अर्जुन म्हणतो, हो मी जाणारच आहे, मी फक्त माझ्या बायकोला इथे सोडायला आलो होतो.
त्यानंतर अर्जुन हा तेथून जातो. तर इकडे प्रिया ही जळफळाट करत असते. ती अस्मिताला म्हणते, पाहिलं ना, अर्जुन बायकोवर प्रेम करण्याची एकही संधी सोडत नाही, तिचं कौतुक करण्याची देखील. तेव्हा अस्मिता म्हणते, तू फक्त आपल्या प्लॅनवर फोकस कर. त्यानंतर आता लगेच मंगळागौरीचे सर्व बायका ह्या सुरुवात करतात. लाट्याबाई लाट्या त्या आणि किस बाई किस त्या सगळ्याजणी खेळत असतात. अस्मिता आणि त्याचबरोबर प्रियाची अगोदर जोडी असते, तर कल्पना आणि सायली या दोघीही त्या खेळ खेळत असतात. त्यानंतर मुद्दामच आता प्रिया ही सायली बरोबर ते खेळ खेळू लागते आणि तिच्याकडे खूप रागात पाहू लागते. सायली मात्र हसतच तिच्याकडे पाहत असते. पूर्ण आजींना आता खूप आनंद झालेला असतो. तर आता सगळ्या बायका ह्या खेळ खेळण्यामध्ये अगदी रमलेल्या असतात. प्रिया रागातच अजूनही सायलीकडे पाहत असते. त्यानंतर सायली आणि कल्पना त्या खेळ खेळू लागतात. त्या दोघींची जोडी खरंच कमालीची खेळ खेळत असते. पूर्ण आजींनाही भारीच कौतुक वाटतं. तर इकडे आता अस्मिता बाजूला जाते आणि मोबाईलमध्ये पाहते. तर आता ती प्रियाला जवळ बोलावून घेते आणि म्हणते, तू काय खेळ खेळत बसली? अगं, आपल्या प्लॅनचे काय 12 वाजवायचे आहेत का तुला? प्लॅन सक्सेसफुल करायचं आहे आपल्याला. तेव्हा प्रिया म्हणते, हो, तो तर करायचाच आहे. दुसरीकडे रविराज आता हॉलमध्ये येतो. सुमनला जोरात आवाज देतो आणि विचारतो की तन्वी कुठे आहे? तेव्हा सुमन म्हणते, हो, मी तिच्याकडेच लक्ष ठेवून होते, पण मला नाही माहिती नक्की कुठे गेली आहे. त्यावरती आता रविराज म्हणतो, पूर्ण आजींनी डोळ्यात पाणी आणून लगेच तन्वीला भुलवलं असेल आणि त्याचबरोबर तिला तिकडे बोलवलं असेल. मला माहीत आहे ती सुभेदारांच्या घरीच असणार. तेव्हा आता सुमन खूपच घाबरते. त्यावरती आता रविराज हा लगेच तन्वीला फोन करतो, परंतु ती फोन उचलत नसल्यामुळे रविराजला खूप टेन्शन येतं. तो म्हणतो, मी थांब, अस्मितालाच फोन करतो. तेव्हा तो अस्मिताला फोन करतो. तेव्हा दुसऱ्याच काकी ह्या फोन उचलतात आणि म्हणतात की मला नाही माहीत तन्वी कुठे आहे. पुढ्यातच आता अस्मिता तेथे येते आणि लगेच त्या काकींकडून फोन घेत रविराज बरोबर फोनवर बोलू लागते. तेव्हा रविराज रागातच विचारतो, माझी तन्वी कुठे आहे? तर तन्वीला तू म्हणाला होतास की जायचं नाही, मग ती इकडे आली नाही. आता मला माहीत नाही नक्की ती कुठे आहे, असं म्हणून अस्मिता आता फोन ठेवते. इकडे मंगळागौरीचे खेळ अगदी छान प्रकारे काही बायका खेळत असतात. सायली आणि कल्पना या दोघीही टाळ्या वाजवत असतात. प्रिया आणि अस्मिता प्लॅन करूनच आता तेथे आलेले असतात. तेव्हा प्रिया मुद्दामच आता सायलीला म्हणते, चल ना सायली, आपण देखील होडी होडी खेळूयात. तेव्हा आता सायली आनंदाने म्हणते की खरंच तू माझ्याबरोबर खेळणार? त्यावरती प्रिया म्हणते, हो, मी तुझ्याच बरोबर खेळणार. तर पूर्ण आजींना वाटतं माझ्या तन्वीचं मन खूप मोठं आहे, ही मुलगी माझ्या तन्वीला खूप त्रास देते, तरीही ही सगळं काही विसरून तिच्याबरोबर मंगळागौरीचे खेळ खेळते. तर आता सायली आणि प्रिया या दोघीही मंगळागौरीचे खेळ खेळू लागतात आणि होडी होडी देखील खेळतात. तेव्हा आता सायलीला पाडण्याच्या नादात प्रियाला विसर पडतो की तिच्या पायावर ही जन्मखून आहे. त्यानंतर सायलीला कसं पाडायचं हाच विचार जेव्हा प्रिया ही करत असते तेव्हा तिच्या लक्षात येतं. तिला आठवतं जेव्हा आश्रमामध्ये मी सायलीच्या पायावर ती जन्मखून पाहिली होती, सायलीने त्या जन्मखुनेबद्दल मला सांगितलं होतं. आता तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. त्यामुळे आता प्रिया खूपच घाबरते. तिची पूर्णपणे कोंडी होते. तिला काय करावं हे सुचत नाही, कारण सायलीच्या पायावरची जन्मखून जर आता पूर्ण आजी किंवा कल्पनाला दिसली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे तिच्या लक्षात आता आलेलं असतं. त्यामुळे ती प्रचंड घाबरते. तिला आता काय करावं हे सुचत नाही. तर इकडे कल्पना ही पूर्ण आजींजवळ येऊन उभी राहते. तर आता प्रियाची पूर्णपणे कोंडी झालेली असते. ती खूप घाबरलेली असते. सायली मात्र हसत असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये अस्मिता आता सायलीची ते खेळ खेळत असते. तेथे तेल खाली फरशीवर टाकते, त्यामुळे सायली घसरून पडेल त्यांचा प्लॅन असतो. आता सायलीचा पाय नेमका त्या तेलावर पडतो. इकडे प्रिया आणि अस्मिता ह्या खुश होतात. सायली जेव्हा आता घसरून पडणार असते तितक्यातच अर्जुन आता तेथे येतो. सायलीला आपल्या मिठीत घेतो. तर अर्जुनचा त्या तेलावर पाय पडल्यामुळे तोही आता खाली पडणार असतो. सायली त्याला आता आपल्या मिठीत घेते आणि सावरते. प्रिया अस्मिताचा हा प्लॅन देखील आता फेल होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.